युसलेस फेलो. पंडित शाळेत जायला नाराज कशासाठी झाला हे रावबहादुरांच्या लक्षात येईना. शाळेत काहीतरी गैरशिस्त वर्तन केल्यामुळे त्याला शाळेतून काढून टाकण्यात तर आले नसेल अशी शंका एकदा त्यांच्या मनात आली. पण पंडित भलतेच काहीतरी करील असेही त्यांना वाटेना. पंडित हा सालस मुलगा आहे असे त्यांची मनोदेवता त्यांना सांगत होती. तरी पण शाळेत जाऊन चौकशी करावी असे त्यांना वाटले आणि मुख्याध्यापकांची व वर्गशिक्षकांची त्यांनी भेट घेतली. पंडितने गैरवर्तन मुळीच केले नव्हते आणि त्याला शाळेबाहेर हाकलण्यातही आले नव्हते. तरी पण त्याला शाळेत डांबून ठेवण्यापासून काही फलप्राप्ती होणार नाही असा पंडितच्या शिक्षकांचा अभिप्राय पडला. तो शुद्ध ढ आहे. त्याला बुद्धी अशी नाहीच. प्रत्यक्ष बृहस्पती शिकवायला आला तरी पंडित पुढे त्याची मात्रा चालायची नाही. पंडित अभ्यास करून पास होणं म्हणजे दगडावर अंकुर फुटण्यासारखंच अशक्य आहे. हा वर्गशिक्षकांचा अभिप्राय ऐकून मुख्याध्यापकांनी समारोप केला. आपल्यासारखे शिक्षणप्रेमी लाभायला भाग्य लागतं, पण हे भाग्य लाभलं असून ह्या पोराला त्याचं फळ मिळण्याची आशा नाही. मग आपण आपलं औदार्य अनाठाई का वाया दवडता? आपल्याला त्याचं कल्याण करायचं असेल तर त्याला पुस्तकांशी बांधून ठेवण्यापेक्षा कसलं तरी धंदे शिक्षण द्या. 1-2 वर्षात पोटापुरतं मिळवू लागेल अशी एखादी सोय पहा. पण असे व्यावसायिक शिक्षण तरी कसले द्यायचे? आणि घातले एखाद्या धंद्यात तरी तिथे पंडित मन लावून शिकेल ह्याची खात्री काय? रावबहादुरांना मोठा पेच पडला. त्यांचा हा पेच त्यांच्या एका आशिलाने सोडवला. नामदेवराव ठिगळे त्यांना म्हणाले, माझे मेहुणे प्रोफेसर भानुदास वाकळे माधवगावलाच असतात. लंडन डिप्लोमावाले आहेत ते. त्यांनी तिथे टेलरिंग कॉलेज काढलं आहे. 2 वर्षात टेलरिंग कटिंगचा कोर्स पुरा करून देतात. आपल्या पंडितला प्रोफेसर वाकळ्यांच्या कॉलेजात घाला. कोर्स पुरा झाल्यावर कुठेही पोट भरेल झोकात. ही नामदेवराव ठिगळ्यांची सूचना रावबहादुरांना पटली आणि त्यांच्यामार्फतच पंडितला प्रोफेसर वाकळ्यांच्या टेलरिंग कॉलेजात दाखल करण्यात आले. नव्याच्या नवलाईत पंडित 4 दिवस रमला. पण हळूहळू त्याचे मन त्या गजकात्रीवरून उडायला लागले. प्रोफेसर वाकळे माप घेण्याचे तंत्र समजावून द्यायला लागले आणि फळ्यावर आकृती काढून दाखवायला लागले की पंडितचे लक्ष समोरच्या हॉटेलमध्ये वाजणाऱ्या ग्रामोफोनच्या प्लेटीकडे जाऊ लागले. 4 महिन्यात पंडित वस्त्रकर्तन कला जरी बेताचीच शिकला तरी 10-5 गाणी त्याने मुखोद्गत केली. अगदी प्लेटी बर हुकूम म्हणून तो आपली आणि आपल्या वर्गबंधूंची करमणूक करू लागला. यंत्रावर बसला की यंत्राबरोबर त्याचे गुणगुणणे चालू झालेच. पंडितचे हे संगीत शिवण प्रोफेसर भानुदासांच्याही कधीकधी ध्यानात येई आणि ते म्हणत, पंडित, इथे यंत्र चालवायचं असतं, तोंड बंद ठेवायचं. शिवणशास्त्रात देखील आपण पारंगत होणार नाही ही गोष्ट पंडितला कळून चुकली. पण आपले असे का होते हे मात्र त्याला उमगत नव्हते. प्रोफेसर वाकळे शिकवतात त्याच्याकडे आपले लक्षच का लागत नाही? बरोबरीचे विद्यार्थी जे चटचट शिकतात ते आपल्यालाच का शिकता येऊ नये अशा विचारांनी तो गोंधळून जाई आणि अशा विचारांच्या भरात बस ते काही नाही, ह्यापुढे लक्ष देऊन शिकायचं आणि कटिंग टेलरिंगचा लंडन डिप्लोमा मिळवायचाच असा तो निश्चय करी. रावबहादूर काय म्हणतील आपण हेही शिकलो नाही तर? अक्का, बहिणाताई, नाईक काका, फार काय बापूसुद्धा रागावेल आपल्या या निर्बुद्धपणावर असे त्याला वाटे. शिकून शहाणे होण्याच्या उमेदीपेक्षा मायेच्या माणसांच्या इतराजीचेच भय त्याला अधिक वाटू लागले होते. पण शिवणशाळेत पाऊल टाकताच समोरच्या हॉटेलमधील गीतमुद्रिका त्याच्या मनाला भुरळ पाडीत आणि प्रोफेसर वाकळ्यांची शिकवण सोनाऱ्याच्या नळीतल्या फुंकरेप्रमाणे त्याच्या ह्या कानात शिरून त्या कानातून बाहेर जाई. पंडितचे डोके कोरेच्या कोरे राही. पंडित हा जात्या लबाड मुलगा नव्हता, पण आपला अडाणीपणा छपवण्यासाठी तो प्रोफेसर वाकळ्यांची फसवणूक करायला कधीकधी सिद्ध होऊ लागला.
त्यांनी मापाच्या वह्या पाहायला मागितल्या आणि पंडितने तर काहीच टिपून घेतले नव्हते. आपली फजिती आणि प्रोफेसरांचे बोलणे चुकवण्यासाठी पंडितने चक्क दुसऱ्याची वही त्यांना दाखवून वेळ मारून नेली. एकदा तर दुसऱ्या विद्यार्थ्याने कापलेले कागदी कोटाचे तुकडे दाखवून त्याने प्रोफेसर वाकळ्यांची शाबासकीही मिळवली. ज्ञानप्राप्ती होत नसली तरी पंडितच्या शिकाऊपणाचे नाटक तरी चांगले वठत होते. आणि त्याच अवधीत दुसरी एक घटना घडून आली. तिच्यामुळे प्रोफेसर वाकळ्यांची पंडितवर मर्जी बसली. त्यांच्या टेलरिंग कॉलेजच्या वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांनी नाटक बसवायचे ठरवले. अशा नाटकांचे नडते ते स्त्री भूमिका करायला कोणी तयार न झाल्यामुळे. पण पंडितने त्या गोष्टीला मुळीच आडेवेडे घेतले नाही. तो म्हणे, नाटक म्हणजे मुळी जे आपण नाही ते होऊन दाखवायचं. मग पुरुष होऊन दाखवलं काय आणि बायको होऊन दाखवलं काय, मला मोठं काम करायला मिळालं म्हणजे झालं. पंडितचे पाहून दुसरे दोघे सोबती स्त्रीभूमिका करायला तयार झाले आणि दीड महिन्यात त्यांचे नाटक झकास बसले. पंडितचे रूप चांगले, बांधाही रेखीव. त्याचा गळा गोड असून गाणी म्हणायची त्याची हौस माहीत असल्यामुळे मूळचे गद्य नाटक नायिकेपुरते संगीत करायचा बूट निघाला. एका स्थानिक कवींनी पदे बनवली. एका गवईबुवांनी ती पेटी तबल्यावर बसवून घेतली. गवईबुवा पंडितच्या गाण्यावर खुश होऊन म्हणाले, लेको, नाटकाचा एवढा घोळ कशाला घालता? पंडितची ही 5 पदं ऐकवलीत तरी लोक खुश होऊन जातील. आणि झालेही तसेच. समारंभाचा नाट्यप्रयोग यशस्वी झाला तो पंडितच्या गायनाभिनयामुळेच. माधवगावचे डिस्ट्रिक्ट व सेशन्स जज चंद्रचूड पंडितला पदक अर्पण करतेवेळच्या भाषणात म्हणाले, पृथ्वीच्या पोटात दडलेली रत्न वर काढून तिचं वैभव वाढवण्याचं श्रेय काही प्रयत्नशील पुरुषांना मिळतं. त्याचप्रमाणे माणसामध्ये दडून असलेला कलावंत हुडकून काढून कलासृष्टीचं वैभव वाढवण्याचं श्रेय गुणज्ञ माणूस घेत असतो. मास्टर पंडितच्या ठिकाणी असलेल्या कलागुणावर प्रकाश पाडण्याचं श्रेय आज प्रोफेसर वाकळे यांनी मिळवलं आहे. रंगभूमीला ऊर्जितावस्था यावी म्हणून सध्या अनेक जण अनेक प्रकारे प्रयत्न करत आहेत. प्रोफेसर वाकळे यांचा तो उद्देश नसला तरी सहज पडावं आणि दंडवत घडावं ह्या न्यायानं तरी त्यांनी एक उत्कृष्ट नट आज रंगभूमीवर सादर केला आहे. मास्टर पंडितच्या चाहत्यांनी त्यांच्या गायनाभिनयावर खुश होऊन दिलेलं हे पदक त्याला देताना मी अशी आशा प्रकट करतो की प्रोफेसर वाकळे ह्यांच्या शिवणकर्तन कलेत प्रावीण्य मिळवताना मास्टर पंडित गायनाभिनयाची कलाही जतन करील, तिचा विकास करत राहील. वाढदिवस समारंभ होऊन गेला. प्रोफेसर वाकळ्यांचे विद्यार्थी आपल्या नित्याच्या जीवनक्रमात निमग्न झाले. पण पंडित मात्र दुसऱ्याच कसल्या तरी विचारसृष्टीत वावरू लागला. रंगभूमी आणि गायन. टेलरिंग कॉलेजात तो कागदांच्या आकृती कातरीत असला किंवा यंत्रावर कापलेले तुकडे जोडीत असला तरी त्याच्या मनात नाट्यप्रयोगादिवशी आपण मिळवलेल्या टाळ्या, चंद्रचूड साहेबांनी केलेले भाषण आणि त्यांच्या हस्ते मिळालेले पदक ह्यांच्या आठवणीच घोळत असत. चित्त एकीकडे गुंतले असताना हात दुसऱ्या दिशेने कसे चालावे? तो भलतेच काही कातरून ठेवी आणि भलत्या ठिकाणी भलताच तुकडा शिवून प्रोफेसर वाकळ्यांकडून बोलून घे. काहीतरी केले पाहिजे म्हणूनच तो इतके दिवस शिवणकलेच्या अभ्यासात चिकटून राहिला होता. पण आता त्याला त्या गोष्टीची कटकट वाटू लागली. ह्या कटकटीतून आपणाला आपली सुटका करून घेता येईल का, हा प्रश्न त्याच्या डोक्यात फिरफिरून येऊ लागला. आणि त्याच सुमाराला तसा एक मोका आला. नाटकातील पदे बसवून घेणारे गवईबुवा एका गृहस्थाला घेऊन त्याच्याकडे आले आणि पंडितकडे बोट दाखवून म्हणाले, बरं का भैयाजी, मी म्हणत होतो तो मुलगा हा. आणि पंडितला उद्देशून त्यांनी सांगितले, आज नाटकाला बोलवायला आलेत तुला हे. शारदा नाटक मंडळी इथे आली आहे ना, तिचे हे मालक. त्यांचा हाच तो, याचा खेळ आहे आज. तू तो पाहायला ये, मीही असेन थिएटरात. बुवांचे भाषण थांबताच भैयाजी म्हणाले, अवश्य या बरं का. तुमच्या घरची कुणी मंडळी येणार असली तर त्यांनाही आणा.
हे 4-5 ठेवून जातो, पुरेत? आनंदापेक्षा आश्चर्यातच बुडून गेला पंडित. बुवा आणि भैयाजींना निरोप दिल्यावर त्याच्या डोक्यात विचारांची गर्दी उसळली. ओळख देख नसताना नाटकाच्या मालकांनी आपल्याकडे का यावं? आपल्याला आमंत्रण का द्यावं? आपल्याबरोबर आपल्या घरच्या मंडळींना आणण्याचा आग्रह का करावा? बुवाही त्यांच्याबरोबर कशासाठी आले असतील? 1 नि 2 प्रश्नामागून प्रश्न उत्पन्न होत होते आणि एकाचेही निश्चित उत्तर त्याला सुचत नव्हते. तरी पण आलेली ही संधी त्याला आल्हाददायक वाटली. नाटक सिनेमांच्या जाहिराती पाहून ती पाहण्याची उत्कंठा सगळ्या मुलांच्याच मनात उत्पन्न होते. पंडितला तर ही उत्कंठा कधीकधी अनावर होई. लोकांच्या उदार आश्रयावर जगावे लागत असल्याने ही हौस पुरवून घेण्याची शक्यता त्याला नव्हती आणि नाटक सिनेमासाठी पैसे मागणे उचित नव्हे हे कळण्याइतका तो समजूतदारही होता. तरी देखील पाहून आलेल्या मंडळींच्या तोंडून एखाद्या नाटकाचे गुणवर्णन ऐकल्यावर पंडितचे मन अस्वस्थ आणि उद्विग्न झाल्या वाचून राहत नसे. मग तो थिएटरबाहेर उभा राहून ऐकू येईल तेवढ्यावर आणि दाराच्या फटीतून दिसेल त्यावर आपली भूक भागवून घे. क्वचित प्रसंगी कोणाच्या ओळखीने आत प्रवेश मिळाला म्हणजे तर त्याच्या आनंदाला पारावार राहत नसे. मग नाटक मंडळीच्या मालकांनी स्वतः येऊन दिलेले हे आग्रहाचे आमंत्रण पंडितला आल्हाददायक का वाटू नये? पंडित बापूला आणि टेलरिंग कॉलेजातल्या 2 मित्रांना घेऊन नाटकाला गेला. बुवासाहेब पंडितजवळ येऊन बसले. नाटक मंडळी किती नावाजलेली आहेत. मालक भैयाजी किती चांगले गृहस्थ आहेत. आपल्या लोकांना ते चांगला पगार तर देतातच, शिवाय आपल्या मुलांप्रमाणे त्यांना ममतेने वागवतात, असे गुणवर्णन बुवांनी सारखे चालवले होते. नायिकेचे काम करणारा मास्टर चंदा म्हणजे एका गरीब भटाचा मुलगा. शाळा सोडून हॉटेलात कप बशा विसळायला राहिलेला. पण भैयाजींनी त्याला आपल्या कंपनीत ठेवून घेतले आणि गाणे ॲक्टिंग शिकवून नंबर 1चा पार्टी बनवला. परवा बडोद्याच्या सरकारवाड्यात मास्टर चंदाचे गाणे झाले तेव्हा महाराजांनी हिऱ्याची अंगठी आणि 1000 रुपये त्याला दिले, असे हे बुवांनी सांगितले. 3रा अंक सुरू होण्याआधीच्या मध्यंतरात भैयाजींच्या बोलवण्यावरून बुवा पंडितला घेऊन रंगपटाकडे गेले. पंडित पुढे चहाचा कप आला. मी चहा घेत नाही, असे त्याने म्हणताच भैयाजींनी त्याच्यासाठी दूध मागवले आणि प्रश्न केला, कसं काय नाटक वाटलं तुम्हाला पंडितराव? छान आहे, पंडित म्हणाला. मास्टर चंदाचं काम आवडलं तुम्हाला? हो, आवडलं तर. तू करशील का हे काम? बुवांनी मध्येच प्रश्न केला आणि भैयाजींनीच त्याचे उत्तर देऊन टाकले. न करायला हो काय झालं? परवाच्या नाटकात पाहिलं ना मी यांचं काम. मग येतोस का पंडित या कंपनीत? नी काय हो भैयाजी, घेता ठेवून ह्याला? आनंदानं. पण बुवा हे थोडेच यायला बसलेत आमच्याकडे. पगार काय द्याल? आपण सांगाल तो. मी सांगतो दरमहा 50 रुपये द्या म्हणून. देता? 50 का? 100 देईन, 200 सुद्धा देईन. ह्यांच्या करामतीनं कंपनीचं उत्पन्न वाढलं तर माझं हो काय जातं आहे यांना पगार भरपूर द्यायला. चंदा कंपनीत आला तेव्हा 4 रुपये पगार ठरला. पण वाढत वाढत आज 150चा टप्पा गाठलाय त्यानं, पाहताय ना तुम्ही. पंडितरावांना मी सुरुवातीला 25 रुपये देईन. हो, उगीच लंब्या चवड्या बाता नाही मारत मी बाकीच्या नाटकवाल्यांगत. पगार ठरवायचा 50 नि हातात पडायचे नाहीत 5 सुद्धा. तसला कारभार नाही आमच्याकडे. 1 तारखेला सगळ्यांचा पगार देऊन मोकळा होतो मी. वह्या काढून बघा वाटलं तर. पण बुवा ह्या वाटाघाटी पाहिजेतच कशाला? पंडितराव यायला तयार झाले तर ह्या पुढच्या गोष्टी. मग काय पंडित? बुवांच्या ह्या प्रश्नाचे उत्तर असे तडकाफडकी देणे पंडितला कसे जमणार? तो गोंधळला आणि बुवांकडे नुसते बघत राहिला. अशी घाई नको बुवा.
घरच्या मंडळींना विचारलं पाहिजे, सावकाश सांगू देत. परवा पुन्हा खेळ ठेवलाय, यायचं बरं का पंडितराव. कंपनीचा मुक्काम असेपर्यंत दर खेळायला या. तुम्ही आता आमच्या घरचे झाला असं समजा. एका अननुभूत अशा उल्हासपूर्ण वातावरणात पंडित तरंगू लागला. पुढचा अंक तो पाहत होता, पण तो त्याला दिसत नव्हता, कळत नव्हता. त्याला काहीतरी हवे होते. वाट्याला येत होते त्यापेक्षा वेगळे असे काहीतरी हवे होते. पण ते काहीतरी म्हणजे काय हे त्याला कळत नव्हते. ते जीवन बुवा आणि भैयाजींनी त्याच्या डोळ्यापुढे उभे केले. नुसते उभेच केले नाही, त्याच्या चकाकीने त्याचे डोळे दिपवले. पंडितचे मन म्हणाले, सापडलं. इतका वेळ सापडत नव्हतं ते सापडलं. आता हे पकडून ठेवायचं, सोडायचं नाही. नाटक संपल्यावर घरी जाताना बापू आणि मंडळी पाहिलेल्या नाटकावर चर्चा करत होती. पंडित नुसते होय नाही म्हणत होता. मास्टर चंदानं ते पद फारच बहारदार म्हटलं. त्यावेळचा अभिनय झोकात केला अशी प्रशंसा मित्राच्या तोंडून त्याने ऐकली तेव्हा मास्टर चंदा म्हणजे आपणच आहो व होते आहे ही तारीफ आपलीच आहे असा भास पंडितला होत होता. घरी जाऊन बापू आणि पंडित अंथरुणावर पडले. बापूच्या डोळ्यात झोप अगदी भरून आली होती. पंडितच्या डोक्यातल्या विचारांनी त्याच्या डोळ्यातली झोप पळवून लावली होती. नाटकात जायचं, मास्टर चंदासारखं काम करायचं. भैयाजी आपणाला 150च काय पण 200सुद्धा पगार देणार. आज मास्टर चंदाचं नाव झालंय तसं आपलंही होणार. पण आपल्याला जाऊ देतील का नाटकात? अक्का काय म्हणेल? रावबहादूर काय म्हणतील? उद्या नाईक काकांना आणि बहिणाताईला कळल्यावर त्यांना काय वाटेल? आपल्या शंकांचा अजमास घेण्याच्या उद्देशाने त्याने शेजारी झोपलेल्या बापूला विचारले, बापू, भैयाजींनी मला कशाला बोलावून नेलं होतं माहीत आहे? दूध प्यायला. अरे ते आपलं उगीच, पण खरी गोष्ट वेगळी आहे. ते मला आपल्या नाटक मंडळीत ये म्हणतायत आणि इथले बुवासुद्धा नाटकात ये म्हणतायत. शहाणेच की नाही? बापूच्या उत्तराने पंडित चपापला. नाटकात जाणे म्हणजे काहीतरी घाणेरडी गोष्ट करणे हा अभिप्राय बापूच्या उत्तरात स्पष्ट दिसत होता. बापूला नाटकात जाणे जर कसेसेच वाटते तर वडील माणसांना तरी ते कसे पसंत पडणार आणि त्यांची संमती तरी कशी मिळणार? पंडितने बोलणे थांबवले. बापूला झोप लागली. पंडितचे मन मात्र नाटकसृष्टीत विहार करत राहिले. नाटकात जाऊन नाव मिळवल्याची सुखस्वप्ने तो पाहत होता आणि परवानगी न मिळाल्यामुळे झालेल्या निराशेच्या कल्पनेने तो दचकतही होता. अशा निराशेच्या या धांगडधिंग्यात त्याला झोप कशी लागावी? पहाटे अक्का उठून देवाची काकड आरती करू लागल्या तरी पंडित जागाच. पंडितचा कार्यक्रम रोजच्यासारखा सुरू झाला. तो शिवणशाळेत गेला. त्याचे हातपाय रोजच्यासारखी हालचाल करीत असले तरी डोके मात्र नाटकाच्या नव्या सृष्टीत संचार करत राहिले होते. प्रोफेसर वाकळे कोटाचे निरनिराळे खिसे कसे कातरावे ह्याची समजूत देत होते आणि पंडित पडदा उघडल्यावर रंगभूमीवर प्रवेश करण्याच्या देखाव्यात दंग झाला होता. त्याचे आपल्या शिकवणीकडे लक्ष नाही हे प्रोफेसर वाकळ्यांना दिसले तेव्हा ते म्हणाले, पेंगू नका पंडित, तुमच्यासाठी घसा फोडतोय मी. दिवसा पेंगा यायला रात्री गस्त घालायला गेला होता की नाटकाला? नाटकालाच गेलो होतो. फक्कड काम झालं मास्टर चंदाचं. गैरसावधपणाने पंडित बोलून गेला. विद्यार्थी हसले. प्रोफेसर वाकळ्यांच्या विचारण्यातला राग त्याच्या लक्षात येऊ नये ह्याची त्यांना मौज वाटली. पंडितला आपली चूक उमगली. आपण लक्षपूर्वक पाठ घेत आहो असा तो आव आणू लागला. आता बेतायचं कसं हे तुम्हाला सांगितलं. आता आजच्या प्रॅक्टिकलला हेच काम. अर्धा वार कापड घेऊन मला हे शिवून दाखवा. 5च्या आत व्हायला पाहिजे. विद्यार्थ्यांची गडबड उडाली.
पंडितला खिसा प्रकरण खरोखर कळले नव्हते, तरीसुद्धा शेजारच्या विद्यार्थ्यावर नजर ठेवून त्याने कातरकाम केले आणि आपले तुकडे घेऊन तो शिलाईसाठी यंत्रावर बसला. त्याच वेळी समोरच्या हॉटेलात आत्तापर्यंत पंडितने न ऐकलेली प्लेट लागली. पंडितचे लक्ष त्या नव्या गाण्याने वेधून घेतलं. त्या तंद्रीत त्याने कापडाचे तुकडे उलटे सुलटे शिवले. मित्राने चूक दाखवल्यावर चुकलेल्या कामाचा बोळा करून त्याने आपल्या खिशात कोंबला आणि पुन्हा कापड कातरून शिवायला सुरुवात केली. पण त्याच वेळी ध्वनिमुद्रिका लागली, ती मास्टर चंदाच्या गाण्याची. काल रात्री ज्या गाण्याला 2दा वन्स मोर झाले होते त्या गाण्याची. ते गाणे ऐकताना पंडित देहभान विसरला. त्याचे पाय हलत होते, यंत्र फिरत होते. घातलेले कापड सुई खालून सरकून गेले तरी यंत्र चालूच. गाण्यातले खटके पंडितच्या पायातही संचारत होते. एका खटक्यासरशी पंडितने पाय इतक्या जोराने आदळला की मोकळ्या जागी नाचणारी यंत्राची सुई काडकन मोडली आणि यंत्रानेही करकर कटकट खाड असा आचका देऊन पुढे चालायचे नाकारले. यंत्र मोडले. विद्यार्थी धावून आले. प्रोफेसर वाकळेही येऊन थडकले. "यू युसलेस फेलो," ते कडाडले. "चांगले 12 वाजवलेस आमचे. 25 रुपयांचा तरी भुर्दंड आणलास. असले लोक आम्हाला परवडायचे नाहीत. पंडित, यंत्राच्या दुरुस्तीचे 25 रुपये आणून दे नि उद्यापासून ह्या कॉलेजात येऊ नको." "सर, डोंट स्पीक. तुझ्यासारखे युसलेस फेलोची आम्हाला गरज नाही." दण दण पायापटीत प्रोफेसर वाकळे चालते झाले. पंडितने ओशाळून मान खाली घातली.